हॅलो. आज लागली माझी गांड, बहुत जास्त गांड लागली माझी, अति जास्त. म्हणजे आज तर कमालच करून टाकली. म्हणजे स्वतःच्या हातानं आज मी गांड मारली आहे असं मला वाटते. लिटरली यस, खरंच स्वतःच्या हाताने बांबू घेतला, गांडीत टाकला आणि गर 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 घुमवला. आज अशीच फिलिंग येऊन राहिली. अरे मेरे बाप, आज संडे. आजची तारीख तर सांगून दे. आजची तारीख आहे 12 ऑगस्ट 2018. आता वाजले करीब 8:30 वाजले. मी सांगू, मला 6 वाजता वाटलं की मला नाही का जायचं आहे. म्हणजे जस्ट लाईक आज संडे आहे, मी नागपूरमध्ये आहे, वर्धेला गेलो नाही. संडेला डब्बा येत नाही, मला भूक लागली, सो चला म्हणलं बाहेर. सो एव्हरी टाइम मी त्या भोजनालयामध्ये जातो किंवा ट्रॅफिक पार्क मध्ये जाते. इट्स लाईक 100-200 रुपयामध्ये, 100-150 रुपयामध्ये माझं होऊन जाते. 100 रुपयामध्ये सगळं होऊन जाते. आज मी विचार केला की इंटरनेटी मॉलमध्ये जाईल. इंटरनेटी मॉलमध्ये जाईल. इट्स लाईक चलो बा इंटरनेटी मॉलमध्ये. सो गेलो. बाकायदा मी इथून पैदल गेलो. इथून मी रूम पासून, धरमपेठ पासून पैदल गेलो भोले पेट्रोल पंप. तिथून पैदल गेलो इंटरनेटी मॉल. बाय द टाइम मी रेकॉर्ड पण केला. मी व्हिडिओचं नाव अजूनपर्यंत डिसाईड नाही झालं, बट इथे मी लिहितो लागली माझी गांड. त्या व्हिडिओचं नाव लिहितो लागली माझी गांड, कारण खरंच खूप जास्त लागली गांड तिथे. तर नाही, हे मी याच्यात सॉरी, ओके ठीक आहे, आपण नंतर पाहून घेऊ, नंतर फिगर आउट करू. हा, तर काय झालं, मी बकायदा इंटरनेटी मॉलमध्ये पैदल गेलो. इंटरनेटी मॉलमध्ये गेल्यावर आपण विचारच करू शकत नाही का आपल्याला काय खायचं आहे. तिथे KFC होतं, पिझ्झा होता. मी KFC कधी खाल्लं नाही, पण मी पिझ्झाकडे वळलो. वाय? कारण ते वरच्या याच्यावर आहे आणि मला ते असतात ना, ते आपोआप चालतात ते स्टेअर्स, त्याला काय म्हणतात, त्याला आहे रे, इंग्लिश वर्ड आहे त्याला. ते एलिव्हेटर नाही रे, एलिव्हेटर म्हणजे लिफ्ट होते, ते नाही काय, ते स्टेअर्स, ऍक्सिलेटर. ओके, ऍक्सिलेटर मध्ये त्याला ऍक्सिलेटर म्हणजे ते असं स्टेअर नाही का, ते असे आपोआप वरती जातात वगैरे, मॉलमध्ये असतात नेहमी. इट्स लाईक प्रिटी फन टू वॉक ऑन दिस दॅट. सो इट जस्ट लाईक मी गेलो बाकायदा, सेकंड फ्लोअरवर गेलो, विचार पण नाही केला. पिझ्झा सेंटर दिसला, सरळ आतमध्ये घुसलो. पिझ्झा हो म्हणे, आप बैठो बोलले. गेलो, मेनू कार्ड दिला. एवढं त्याचं मेनू कार्ड इतकं भयानक माहिती, त्याचं प्राइस दिसून एवढं प्राइस कोणा भोकाच आहे. म्हणजे ते हे दिसून राहिलं, पिझ्झा, पनीर चिझ्झा, लवडा चिझ्झा, लसूण चिझ्झा, माझा शोध हा तो चिझ्झा पिझ्झा, सॉरी चिझ्झा नाही, पिझ्झा. ओके, तर मी तिथे आले, म्हणलं एक स्मॉल वाला हा चीज पिझ्झा घेऊन या म्हणला. तर म्हणे स्मॉल वाला आमच्याकडे अवेलेबल नाही म्हणे. तर ठीक आहे, मीडियम वाला घेऊन या म्हणे. ठीक आहे, मीडियम वाला. तर त्यांनी मीडियम वाला आणला. ते म्हणे तुम्हाला हे पण हवं आहे का म्हणे, हे त्याच्यासोबतच येते म्हणे, कोल्ड ड्रिंक्स, गार्लिक ब्रेड सोबत येते म्हणे. म्हणलं येतच ना. म्हणलं कितीचा आहे म्हणलं हा पिझ्झा. तो म्हणे जस्ट लाईक 350 रुपयाचा पिझ्झा आहे म्हणे. हा ठीक आहे म्हणलं, चलो पिझ्झा खात आहे, एवढी अवकात दाखवत लागेल 350 रुपयाची. चलो म्हणलं, गेलो. आता मला माहित नव्हतं त्याच्यासोबत भेटणारे जे ऍडऑन्स आहे, ऍडऑन्स मध्ये ते काय भेटते ना, गार्लिक ब्रेड आणि त्याच्यानंतर ते ज्यूस, शेक्स वगैरे, त्याचे पण पैसे द्यावे लागते. मला वाटलं त्याच्यातच 350 रुपये माझं पूर्ण कव्हर होऊन जाईल म्हणलं. ते गेलो, आणलं त्यांनी, ते 2 ज्यूस, गार्लिक ब्रेड आणि थोडा मोठा पिझ्झा. खाणारे एकटा मी, 1 पीस खाल्ला, पोटच भरलं बोकात. सच, 1 पीस खाल्ला, पोटच भरलं. मी म्हणलं नाही,
पैसे वेस्ट चालले म्हणून आपण जास्तीचे खावं, दॅट इज ऑल्सो वेस्ट ऑफ मनी अँड वेस्ट ऑफ टाइम ऑल्सो. तू आता कमी खा, लागेच ते रेस्ट ऑफ द फूड आहे ते वेस्ट जरी गेलं तरी चालेल, बट तू जेवढं वाटते तेवढंच खा. मी माझ्या इमानदारीनं जेवढं वाटते तेवढंच खाल्लं. बाकीचं म्हणलं पॅक करून दे म्हणलं, तर त्याने मला ते पॅक करून दिलं आणि बिल काढायला लावलं. आता मी एक्सपेक्ट काय केलं असतं सांग बरं, मी काय एक्सपेक्ट केलं असं. तिने मला 350 म्हणलं, मी 350च्या मोहामध्येच राहिलो. बिल काढलं, बिल आलं 956 मातर चोद. 956 बिल आलं आणि माझी पूर्ण तरी गाण लागली. पूर्ण तरी 1000 रुपयाचा चुना लागला आणि 1000 रुपयाचा. यू रिली इमॅजिन 1000 रुपयाचा चुना. सो तिथे अनफॉर्च्युनेटली मला ते बिल पेमेंट करावं लागलं 956 आणि त्याच्यानंतर मग 35 ओला. रे मेरे बाप. जाऊ दे, यातून एक गोष्ट चांगली झाली. हे आता जे सांगितलं याच्यामध्ये एकही गोष्ट माझी चांगली नव्हती, पण यातली एक गोष्ट चांगली झाली की याच्यासोबत भेटला जो एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स चांगली गोष्ट आहे का? ते भोकत गेला एक्सपिरियन्स, तेवढा माझे पैसे गेले मादरचूत. एवढा 1000 रुपये. मी बॅग घेतली असती, मला ती बॅग घ्यायची होती जे मला आवडणारी होती. मी 2-3 शर्ट्स घेतले असते जे मला आवडते. एवढा मी त्याच्यात केलो पिझ्झा मध्ये 1000 रुपये फुकट वेस्ट केले, फुकट. काही गाण नव्हता, काही मादरचूत. मी शिवा कोणाला देऊ, मलाच नाही कळणार. स्वतःला द्यावं लागेल ना. होता कोण प्लॅन करणारा? मी. जाणारा कोण? मी. गेलो कोण? मी. खाल्लं कोण? मी. हागलो कोण? मी. हागलो म्हणजे पैसे हागलो कोण? मी. तर मग काय, शिवा कोणाला खावं लागणार? स्वतःला. देऊ कोणाला? मी स्वतःला. आणि देणारा कोण? मीच. येतात तसे वाईट एक्सपिरियन्स येतात, पण याच्यापासून आपल्याला शिकायला पाहिजे. एक गोष्ट पहिली शिकायची, पिझ्झा कधी एकटा नाही खायचा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पिझ्झा कधी नागपूर मधून नाही खायचा. तिसरी गोष्ट, होत असेल ना तर पिझ्झा खायचाच नाही. मायाची जिथं कुठं पिझ्झाचा प्लॅन बनत असेल, मित्र सोबत असेल तर ठीक आहे. हा, लाईक मित्र सोबत नाही आणि मी स्वतःचीच गाणं, बिलकुल नाही. अरे हडू. हा एक एक्सपिरियन्स देतो आपल्याला, म्हणजे आपल्याला नाही का एक प्रकारे इन्स्पायर करतो का हे गोष्ट आपल्याला करायची नाही आहे, ही गोष्ट आपल्याला करायची नाही आहे. आणि ही एक चांगली गोष्ट आहे. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा असं मला वाटते, कारण समोर येणाऱ्या ज्या काही पॉसिबल रिझल्ट असतात त्यापासून मला ते प्रिव्हेंट करतात. 1000 रुपये गेले काही इश्यू नाही. स्टील माझ्यापाशी 12,500 रुपये आहे आणि मी हे पैसे वाचवणार आहे. येस, मला जे काही एक्सपेन्सेसची गरज आहे ते माझ्या मोबाईल मध्ये सगळं आहे. माझा डब्बा पण आहे, माझ्या आसपास राहून साऱ्या गोष्टी आहे. राईट. तुला काही एवढं जास्त करायची काही गरज नव्हती, तरी मी केली. जे झालं ते झालं, वॉटेवर. स्टील माझ्यापाशी तो एक्सपिरियन्स आला अँड दॅट इज गुड. हे मला चांगलं वाटते. बाकी जाऊ दे, लेट इट गो, जाऊ दे बोकत. जाऊ दे, आपण एवढं चांगलं खाल्लं, जे काही खाल्लं, यातून आपण काय शिकायला भेटते? शिकायला हे भेटते की आपण कधी असं बाहेरचं खायचं नाही. ऑलराईट. दुसरी गोष्ट म्हणजे एकटं कधी नाही खायचं, प्रत्येक गोष्ट समजून घ्यायच्या आणि लेट्स मेक सम आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन बेटर. राईट. खूप केलं, स्वतःची गांड मारली, 1000 रुपयाचा चुना लागला, वॉटेवर. तरी आपल्यापाशी एक चान्स आहे आजचा दिवस खराब न करण्याचा. ते आहे म्हणजे आपल्यापाशी आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. हा, अजून एक गोष्ट, मी व्हाय आय डू दॅट, का मी एकटा गेलो, हे पण इम्पॉर्टंट असं असायला गरज आहे. सो जस्ट लाईक याच्या अगोदर तुम्ही जो काही व्हिडिओ बघितला ना, ते रिप्रेझेंट करते का व्हाय आय डू दॅट. सो आय सेड की जेव्हा हा व्हिडिओ बघजान
त्याच्या अगोदर तू वाला व्हिडिओ बघ जा. आय जस्ट सजेस्ट द टायटल हेड. म्हणजे याच्या अगोदर मी जो व्हिडिओ बनवला होता, इट्स अ व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, इट्स अ व्हिडिओ एपिसोड. मी याला प्रॉपर नेमिंग करतो. आता हा जो रेकॉर्ड होऊन राहिला हा आहे माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1249, राईट. आणि हा जो मी व्हिडिओ हे एपिसोड केला त्याला मी नाव देतो मी माझी गाण लागली. सॉरी मी लिहितो की वॉच दिस. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हा वाला व्हिडिओ बघा, माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1249. या जस्ट लाईक मी याला प्रॉपरली राईम्स करीन आणि प्रॉपरली रिनेम करीनच मी आफ्टर समटाइम्स, बट समटाइम्स नाही आताच करीन. बट राईट नाउ आय नीड टू रेकॉर्ड दिस थिंग. स्टील माझ्यापाशी वेळ आहे, टाइम आहे, पैसा पण आहे, पण पैसा खर्च करणार नाही मी. अनदर थिंग इज मला स्वतःला एंटरटेन करण्यासाठी मी स्वतःची गाण मारली वॉटेवर. तरी आजचा दिवस चांगला गेला याची मी अपेक्षा करतो आणि मूव्ह आउट होतो. कीप मुव्हिंग फॉरवर्ड, राईट. सो लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर, राईट. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट क्वेश्चन, I learned how to swim when I was. Okay. तू स्विमिंग शिकला का नाही आणि केव्हा शिकला? व्हॉट इज द इन्सिडन्स बिहाइंड इट? दॅट इज अ रिअली नाईस क्वेश्चन. 2013 या 14 मध्ये आम्ही लावलो होतं जुलै किंवा ऑगस्ट मध्ये. हा जुलै नाही रे, जुलै मध्ये लावलो होतं. सॉरी, जून किंवा जुलैमध्ये आम्ही लावलो होतं स्विमिंग क्लासेस. इट लाईक याच्या अगोदर वैभव आणि पिंटीनी क्लासेस लावले होते, पण तेव्हा मला माहित नव्हतं. दे जस्ट लाईक 2-3 वर्ष अगोदर. मग त्याच्यानंतर त्यांना आता लावायचा होता 2014 मध्ये. जस्ट लाईक म्हणलं मी पण लावतो म्हणलं. सो मी पण त्यांच्यासोबत जॉईन झालो आणि माझ्यासोबत विशाल पण जॉईन झाला. आम्ही 4 जण जात होतो स्विमिंग क्लासेसमध्ये वर्धेलाच. आणि तिथे स्विमिंग पूल आहे. आम्ही बकायदा फीज वगैरे भरली, सबस्क्रिप्शन कोर्स वगैरे केला. तो काहीतरी 1-1.5 महिन्याचा, 2 महिन्याचा होता वाटते ते. तो जस्ट लाईक एव्हरी डे सकाळी जायचा 8-8:30 वाजता. गेल्यानंतर इथे स्विमिंग वगैरे करायची. एव्हरीथिंग इज गुड. सो तिथे विशाल वैभव सोबत आम्ही मी जात होतो आणि खूप मजा केली तिथे गेल्यावर. या इट्स बीन रिअली ग्रेट टू swimming with all these people. Yes, that is it. So that is the first time I learned. मला वैभवने शिकवलं, ब्रीदिंग शिकवलं, कसं कसं का करायचं वगैरे वगैरे. आणि स्टील मला एवढं माहित आहे की मी स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये पोहू शकतो, बट आय एम नॉट रिअली गॅरंटी का मी समुद्रात पडल्यावर पोहू शकेल. बट स्टील मला एवढं सांगू शकतो की समुद्रात पडल्यावर जिवंत राहण्यासाठी आपल्याला पोहावंच लागते. सो ऍट दॅट टाइम जो न शिकलेला व्यक्ती पण असतो ना, तो पण पोहू लागतो. या सो यस, कारण त्याला जगायचं असते आणि जगण्यासाठी त्यासाठी एकच मार्ग असतो आणि ते म्हणजे स्विमिंग. त्याला हातपाय हलवावेच लागतात. सो यस, सो स्टील मला समुद्रात जरी टाकलं तरी मी पोहू शकतो असं मला वाटते. ऑलराईट, सो दॅट इज द फर्स्ट टाइम आय लर्न फ्रॉम वैभव अँड इट वॉज इन 2014 जून किंवा जुलैमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, when I watch my team playing, I usually what to do? Well, when I watch, इथे टीव्हीचं साईन दिलाय म्हणजे हे स्पोर्ट्स रिलेटेड आहे. ओके, सो स्पोर्ट्स रिलेटेड म्हणजे जस्ट लाईक माझ्यासाठी स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेट आहे जे मी टीव्हीवर बघतो. याचा इन्फ्लुएन्स म्हणजे मित्रांसोबत इन्फ्लुएन्स असेल तर मी बघतो, नाही ते एकटा मी कधीच बघत नाही. इव्हन जसं IPL सगळेजण बघत असेल तेव्हा मी पाहतो, स्वतः मी कधी बघत नाही. आणि सगळेजण बघताना मग नाही का मी माझ्या टीम कडून असतो. IPL मला आवडत नाही कारण इट जस्ट लाईक आय डोंट नो विच टाइम कोणत्या टीम साईड व्हावं.
पण जेव्हा पण वर्ल्ड कप वगैरे असते ना तेव्हा मी इंडियाच्या साईड करूनच असतो. आणि इट्स बीन रिअली अमेझिंग, इट्स बीन रिअली अमेझिंग टू सी ऑल दोज पीपल, त्यांच्यासोबत हँगआउट करायला आणि सॉरी हँगआउट नाही, त्यांच्यासोबत वगैरे चिअर करायला खरंच मला आवडेल. या अनदर थिंग मी सांगतो, मी स्टेडियमवर गेलो होतो ऑफकोर्स मी इंडियासाठी चिअर करून. इट वॉज लाईक अ रिअली अनदर एन्व्हायरमेंट. त्या एन्व्हायरमेंटमध्ये हँगआउट करणं वॉज रिअली अमेझिंग. सो यस. आणि यस, मला क्रिकेट वगैरे आवडते, फुटबॉल हे आवडते म्हणा, बट खेळायला आवडते. समजत मला काहीच नाही, त्यामुळे पाहायला काहीच कळत नाही का झालंय का नाही. बट क्रिकेट इज गुड. सो दॅट्स इट. या नेक्स्ट क्वेश्चन. आय विश आय हॅड हिअर लाईक दिस. डूड तू आन्सर प्रॉपरली देऊन नाही राहिला. यू जस्ट नॉट ब्लेंड इन. तू प्रॉपरली ब्लेंड नाही होऊन राहिला. आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन बेटर. हो, 1000 रुपयाचा चुना लागला ना वे. लाईक सच यार, खरंच पैशाची अशी नाही का अशी हे झाले ना, खरंच मला नाही आवडत राव. ठीक आहे, मी पैसा वेस्ट केला मित्रांसोबत वगैरे, जरी काही वेस्ट केला असेल चलो ओके, पण भाऊ मी एकटाच केला ना. हा, एकटाच गेलो, एकटा स्वतःची गाण मारली, तर खरंच मला खरंच खूप वाईट वाटत आहे. आणि खरंच मी समजा स्वतःला 1 घंटा अगोदर टाइम मशीन असती तर बॅक इन 2 घंटे मी अगोदर वापस गेलो असतो ना, मी थांबवलो असतो. भाऊ थांबून जा, वेट कर, 1000 रुपये तुझे वेस्ट जाणार, वेट कर. बट असं नाही होत. बट डूड त्यासोबत तुला एक एक्सपिरियन्स पण मिळतो ना, की या एक्सपिरियन्स भोकात गेला, एवढा एक्सपिरियन्स, पैसे गेले भोकात माय 1000 रुपये. 1000 रुपये माझं किती काही नाही झालं असं. 800 रुपये माझी ती बॅग झाली असती जे मला घ्यायची होती, मला टी शर्ट झाले असते जे मला घ्यायचे होते. मी लावला ते घेतलं नाही, फालतू त्या इंटरनेट मॉलमध्ये गेलो 1000 रुपयाचा चुना लावून घेतला. तर चूत सच में यार, खरंच नाही का, इज लाईक अ फन ऑफ पार्ट इज अनदर थिंग. बट असे पैसे वेस्ट झाले ना, खरंच मला नाही आवडत. बापाची कमाई आहे. हा, नेक्स्ट मंथला मला वडिलांना सॅलरी द्यायची आहे, कारण वडील पेन्शनवर झाले, त्यांना 2-3 महिने सॅलरी भेटणार नाही, कारण त्यांना रिटायरमेंट झाला. त्यांचं जो काही पेमेंट वगैरे आहे, जे काही चेक वगैरे आहे, ते त्यांना दिवाळीत वगैरे भेटणार आहे. टिल देन मला त्या लोकांना सांभाळायचं आहे. आणि मी असे पैसे खर्च करत राहू तर मी काय घंटा काम करू एवढं, सांग बरं. हा, नाही करू का सांगता. अशाप्रमाणे पैसे वेस्ट झाले असेल तर वा. खरंच यार, असं असं होत राहिलं ना, इट जस्ट नॉट रिअली गुड. आजची तारीख आहे 12, राईट. 12 आहे आणि खरंच म्हणजे जस्ट लाईक 20 दिवस आणि 30 दिवस बाकी आहे नेक्स्ट पेमेंटसाठी. आणि मधात आहे 15 ऑगस्ट पण आहे, आणि त्याच्यानंतर राखी आहे. सोनूला कपडे पण घेऊन द्यायचे आहे. एवढा तिचे कपडे झाले असे सोनूचे 1000 रुपयामध्ये. गाण जुदाई केली यार मी, यार खरंच याच्यामध्ये पिझ्झा मध्ये. हट, एक्सपिरियन्स भोकात गेला मग आता होती एक्सपिरियन्स एवढ्याचा मला. 1000 रुपये गेले भोकात. म्हणजे पैसे वेस्ट गेले ना, खरंच मला नाही आवडत. म्हणजे लाईक मित्रांसोबत गेले बा चलो कोई बात नाही. हा, लाईक मित्रांसोबत हँगआउट करणं, कारण त्यांच्यासोबत जो पैसे वेस्ट केल्यानंतर जो टाइम स्पेंड करतो ना, तो स्पेंड केलेला टाइम, इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग फॉर मी. हा, त्याची व्हॅल्यू पैशामध्ये गिनता नाही येत, कारण ते हॅपीनेस असते. बट मी एकटाच गेलो, एकटाच गाणशुदाई गेले, एकटाच आलो आणि एकटाच कटलो. त्याच्यामध्ये कोणाची प्रॉब्लेम? ऑफकोर्स माझी प्रॉब्लेम आहे. मग मी काय करू बे, सांग ना. म्हणजे मी जर एकटा असेल तर काय करू? लाईक एव्हरी डे मोबाईलवर तर नाही खेळत बसणार आहे. मला काही ना काहीतरी उपाय पाहावा लागेल. जेव्हा मी नागपूरमध्ये राहील आणि नागपूरमध्ये सुट्टीचा दिवस आहे, तेव्हा मी काय करेल? यू हॅव लॉट्स ऑफ ऑप्शन्स. हो, हे सगळे ऑप्शन्स ते घरातले आहे, घराच्या बाहेर का करू मी, सांग बरं. ठीक आहे ना, मी 24 घंटे एका घरात एका रूम मध्ये, मला सगळ्या काही सुविधा दिल्या, इंटरनेट दिलं, मोबाईल दिले, लॅपटॉप दिला, लवडा लसून दिला. सांग बरं, मग मी करू का? मला बाहेर जायचं होतं. व्हॉट शुड आय डू सांगता भाऊ. तू
ट्रॅफिक पार मध्ये तरी जाऊ शकत होता ना यार. 60 रुपये मध्ये तुझं ते मोमोज खाणं झालं असतं, तुझं ते मसाला भात खाणं झालं असतं. तू का केलं यार? आणि इतकी बेकार डिश खाल्ली जी तुला आवडत पण नाही. 1000 रुपये कटले यार विदाऊट काही. स्टील मला भूक लागली. व्हॉट आय हॅव टू डू? सांग काय करू? पुन्हा जाऊ, पुन्हा पैसे खर्च करू? डू यू रिअली थिंक हे खरंच आहे असं? तू दीक्षाभूमीला जाणार होता, काय झालं त्याचं? भाऊ पाऊस होता सकाळी. डूड लिसन, खरंच स्वतःला रागू नको. जस्ट लाईक माझी खूप दिवसाची इच्छा होती. 1.5 वर्षानंतर हा आज एक्सपिरियन्स आला की मला इंटरनेट मॉल मध्ये जायचं वाटलं. सो आय गे आणि मी गेलो तिथे. इट्स लाईक स्वतःला एकदम रागवू नको. जाण द्यायचा बोकच जाऊ दे, क्विट करायला आवडतं. This is the my episode number 1249 right now. We are at Nagpur, Maharashtra. Thank you. गांड लागली माझी.